धुळे शहरातील देवपूर भागात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कृत्रिम पूरस्थितीला कारणीभूत ठरलेल्या सुशी नाल्यावरील अतिक्रमणांवर प्रशासनाने अखेर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. विधिमंडळात या ज्वलंत प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर महसूलमंत्र्यांनी ही अतिक्रमणे हटविण्याचे ठोस आश्वासन दिले होते. या आश्वासनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहातील तब्बल 200हून अधिक अवैध बांधकामे आणि घरांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे थेट हातोडा चालवला आहे. या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे देवपूरवासियांना पुराच्या संकटातून कायमचा दिलासा मिळण्याची दाट आशा निर्माण झाली आहे. ही धडक मोहीम राबवण्यापूर्वी धुळे महानगरपालिका, महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या वतीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत नाल्याच्या पात्राची संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतरच अधिकृतरित्या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या या नियोजनबद्ध पावलांमुळे अनेक वर्षांपासून अरुंद झालेले नाल्याचे पात्र आता मोकळे होणार असून पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.